रिपब्लिकन सेनेचे परभणी जिल्हाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी यांनी घरकुल धारकाच्या अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अखेर घरकुल लाभार्थ्यांना रेती वाटप करण्यात आली। त्यामुळे अनेक दिवसापासून रखडलेल्या घरकुल बांधकामांना गती मिळणार। गेल्या 7/2025 रोजी तहसील कार्याच्या या मागे अवैध रेती साठा दिसून आला। त्या अनुषंगानं सन्माननीय तहसीलदार यांना लेखी स्वरूपामध्ये निवेदन दिलं की जी काही रेती साठा आहे ते घरकुलधारकांना देण्यात यावा। सातत्याने पाठपुरावा केला। त्यांनी म्हणे कलेक्टर साहेबाला अधिकार आहे, ते कलेक्टर साहेबाला अहवाल पाठवला। त्यांचा पाठपुरावा करून कलेक्टर साहेबांनी आदेश दिला। त्या अनुषंगाने आज तहसीलदार साहेबांनी त्या अनुषंगानं हे रेती वाटप करत आहे। आदेश 10 लाभार्थ्यांचा काढलेला आहे, पण साठा अपुरा असल्यामुळं 5 लाभार्थी किंवा 6 लाभार्थी त्यांची पूर्तता होईल। बाकीचे राहिलेले लाभार्थी हे सन्माननीय तहसीलदार त्यांचा कुठं ना कुठं तरी विचार करून त्यांचंही जे काय 5 बरास घरकुलधारकाला रेती देण्याचं आहे ते देतील अशी आम्हाला